नमस्कार, मी किशोर वेलसरे. 9 न्यूजच्या महासंग्राम सदरात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज आपल्याबरोबर पाहुणे लाभलेले आपल्या स्टुडिओमध्ये जे 15 वर्ष सिन्नरच्या आमदार राहिलेले आहेत, जिल्हा बँकेचे चेअरमॅन देखील राहिलेले आहेत आणि भाजपचे आता ते वरिष्ठ नेते आहेत. लवकरच ते आपला उमेदवारी अर्ज भरून लोकसभेला उभं राहण्याची तयारी करत आहेत. नमस्कार, मामदेव कोकाटे आपल्याबरोबर सोबत आहेत. असं समजलं की तुम्ही लोकसभेला उभे राहत आहेत. भाजपा सेना युती झाली, आपण BJPकडे तिकीट मागितलं, परंतु सेनेला जागा सुटली, तरी आपण उभे राहतात. नक्की काय आहे आमच्या दर्शकांपर्यंत? हो, खरं आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झालेली आहे आणि ह्या युतीमध्ये ही जागा शिवसेनेची सत्ताधारी म्हणजे स्टँडिंग खासदार असल्यामुळे त्यांनी ही जागा या ठिकाणी मागून घेतलेली आहे. मी भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती केली की ज्यावेळी मागच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी भारतीय जनता पक्षाची ताकद ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये काही नव्हती, परंतु आता या मतदारसंघामध्ये 3 भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. महानगरपालिका भारतीय जनता पक्षाची आहे, त्र्यंबकमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरपालिका आहे, सिन्नरमध्ये सुद्धा माझ्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं वातावरण आहे, इगतपुरी कवडी तालुक्यातही चांगलं वातावरण आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेकडनं ही जागा आपण सोडून घेतली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाने ही जागा लढवली पाहिजे असा आग्रह मी मुख्यमंत्र्यांकडे धरला. परंतु त्यांच्या युतीमध्ये त्यांच्या दोघांच्या संभाषणामध्ये काय झालं मला माहीत नाही. त्यांनी या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी घोषित केला आणि गेले 30, 35, 40 वर्ष मी या राजकारणामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून जनतेसमोर आहे. युवक काँग्रेसच्या, विद्यार्थी संघटनेच्या, पंचायत समिती, जिल्हा परिषदा, विधानसभा, त्याचप्रमाणे जिल्हा बँका, सहकारी क्षेत्रामध्ये जिल्हा दूध संघ अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करत असताना जे काही जिल्ह्यामध्ये माझं नेटवर्क तयार झालं, जिल्ह्यामध्ये जो काही माझा कार्यकर्त्यांचा संच निर्माण झाला, मित्रांचा संच निर्माण झाला, त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की आपण या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवली पाहिजे. कारण 4.5 वर्षामध्ये मी विधानसभेची निवडणूक हारल्यानंतर मी घरी आहे. भारतीय जनता पक्षाने काही माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकली नाही. त्यामुळे आता उर्वरित 5 वर्ष लोकांच्या अपेक्षा कशा पूर्ण करायचा हा प्रश्न आहे माझ्यासमोर. लोक मला छोटे मोठे प्रश्न सांगतात, लोकांच्या अपेक्षा आहेत आणि सत्ता नसल्यानंतर लोकांचे प्रश्न सुटत नाहीत ही आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत माझ्या हातात सत्ता येत नाही तोपर्यंत माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या सहकाऱ्यांना आणि मित्रांना दिलासा मिळत नाही अशी त्यांची धारणा झालेली आहे. आणि त्यामुळे मला या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढणं हे अपरिहार्य झालं आहे. माझ्या मित्रांच्या आग्रहाखातर, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि या सर्व माझ्या चाहत्यांच्या आग्रहाखातर मी लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. म्हणजे एकंदरीत आपण लोकसभेची निवडणूक लढवणार हे नक्की. आता काही गोष्टी अशा याच्यात BJPच्या तुम्ही सुद्धा वाचले असतील. आम्ही काही पत्रकारांनी जेव्हा हाच विषय पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चेला BJPच्या बाबतीत, तर त्यांनी सांगितले की थोड्याच दिवसात माणिकराव सोगरे गृही राहतील आणि आम्ही त्याला शांत करू, काही लढवणार नाही, अशा पद्धतीचे काही स्टेटमेंट दिले. काय वाटतं तुम्हाला? नाही, हे बघा काय झालं आहे की मी 2-3 वेळा परिस्थितीमुळे मला पक्ष बदलावे लागले. त्यामुळे मला स्वतःलाही ते आता पक्ष बदल अपेक्षित नाही. मला पक्ष बदल मलाही पटत नाही आणि लोकांनाही माझी इमेज खराब होऊ नये म्हणून मी कुठलाही पक्ष बदलत नाही. मी सोगरीच आहे, मी भारतीय जनता पक्षामध्येच आहे आणि मी निवडणूक लढवू नये अशी गिरीश भाऊंची, पालकमंत्र्यांची अपेक्षा आहे. त्यांची अपेक्षा असणं साहजिक आहे, परंतु आता माझ्यावर ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत, गेली 40 वर्ष ज्या लोकांनी मला साथ दिली त्यांचा विचार मला पहिला करावा लागेल. कारण शेवटी ह्या लोकांना मी कुठे सोडू, कोणाकडे सोडू? 4.5 वर्ष ते वाऱ्यावर आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये लोक एंटरटेन करत नाही, त्यांना शिवसेनेचे लोक एंटरटेन करत नाही आणि त्यांची कामही होत नाही. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांनी ज्यांनी मला अतिशय तन मन धनाने साथ दिली, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही सगळी माणसं, आजही माझी अनेक कार्यकर्ते, हजारोची कार्यकर्ते माझी स्वतःचा खिशातून पैसे खर्च करून गाड्या गोडे घेऊन आणि या ठिकाणी माझ्या प्रचारासाठी गावगाव रानमाळ फिरत आहेत. त्यामुळे मला त्यांचा मान, त्यांचा सन्मान आणि त्यांचे कष्ट मी वाऱ्यावर सोडू शकत नाही. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारची सरकारचा दबाव असला तरी मला ज्यांच्यासाठी मी काम करतो त्यांचा मान सन्मान ठेवावा लागेल, त्यांचा आदर ठेवावा लागेल आणि मला ही निवडणूक लढवावी लागेल. अच्छा, BJP, सेना, तसंच राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडे कसं नेते वगैरे, परंतु स्वतःला अपक्ष लढणं म्हणजे पूर्ण जिल्हा पिंजून काढणे, आपला अजेंडा काय असेल, काय आपण
तयारी केली त्या बाबतीत? नाही, नेते वगैरे जे असणं ते नेते आता स्वयंघोषित आहेत असं म्हणणं किंवा लोकांनी त्यांना नेतेगिरी देणं, काळाच्या ओघात नशिबाने काही लोकांना नेतेगिरी पण मिळाली आहे, नेतेही झाले आहेत, दॅट इज डिफरंट. सत्ता मिळाली म्हणजे माणूस नेता होतो हा जो लोकांचा समज आहे तो अत्यंत गैरसमज आहे. सत्ता नसताना सुद्धा अनेक लोक चांगलं नेतृत्व करू शकतात, चांगलं काम करू शकतात, चांगली संघटना चालू शकतात, चांगला समाजाला नेतृत्व पण देऊ शकतात. त्यामुळे सत्ताच पाहिजे मगच काम होतं किंवा नेताच पाहिजे मगच काम होतं असंही नाही. सत्ता एक साधन आहे, त्या माध्यमातून जर जेवढी सत्ता मिळेल त्या सत्तेचा पुरेपूर वापर लोकांसाठी केला पाहिजे. आणि तो वापर मी 15-20 वर्ष 30-25 वर्ष जे सत्तेमध्ये होतो तो मी वापर पूर्णपणे जनतेसाठी केलेला आहे. त्यामुळे नेता असणं आणि नसणं माझ्या दृष्टीने काही फार फरक पडत नाही, कारण मी स्वतःला नेत्यापेक्षा कमी समजत नाही. माणिकराव कोकाटे म्हटलं की स्वतःच एक तोप असे म्हटले जाते, अशी ओळखच आहे तुमची. बरोबर आहे. 9 तारखेच्या भाषणावर सर्वांचं लक्ष आहे, आमचं चॅनल देखील आम्ही ते लाईव्ह करू, कारण तुमची माणिकराव कोकाटे यांची तोप काय धडाडणार हा चर्चेचा विषय झालेला आहे. नाही, बरोबर आहे. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की माझ्या संदर्भामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या नव्हे महाराष्ट्रातल्या जनतेला कल्पना आहे की मी अत्यंत स्पष्ट वक्ता आहे. प्रसंगी अनेक लोकांना माझा स्पष्टपणा आवडतही नसेल, परंतु अतिशय ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता माझ्या कामकाजामध्ये आहे. पारदर्शक काम करत असताना एखादा चुकीच्या पद्धतीने काम करणारा माणूस किंवा एखादी चुकीची गोष्ट असेल तर ती मी खपून घेत नाही. त्यामुळे अन्यायाच्या विरोधामध्ये सातत्याने लढण्याची माझी भूमिका आहे. संघर्ष मला दुर्दैवानं माझ्या आयुष्यामध्ये आहे, संघर्ष करतच मला सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत. परंतु मी अन्याय सहन करू शकत नाही, अन्यायावर कोणावर होऊ देणार नाही आणि अन्याय होताना मी पाहू पण शकत नाही. इतर राजकीय पुढाऱ्यांचं वेगळं आहे, ते ॲडजस्टमेंट पॉलिटिक्स करतात. त्यांना सत्तेमध्ये राहायचं असतं, त्यांना त्यांची सगळी कुटुंब सांभाळायची असतात, त्यांना नातवंडाचं पतवंडाचं त्यांच्या पुढच्या 100 पिढ्यांचं कमवून त्यांना त्यांचं कल्याण करायचं आहे. मला कसं नाही, मला एकच मुलगी आहे, मला तिच्यासाठी कमवण्याची गरज नाही. तिच्यामध्ये क्षमता आहे, ती सक्षम आहे, ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते, स्वतः ती मोठी होऊ शकते. तेव्हा तिच्यासाठी मला काही कमवायचं आहे आणि मला लबाड्या करून काही मिळवायचं आहे असं अजिबात नाही. त्यामुळे मला फार अपेक्षा संपत्तीच्या मला कोणाकडनंही अपेक्षा नाही. माझं काम पारदर्शी आहे, हात स्वच्छ आहेत, त्यामुळे कोणालाही घाबरत नाही. पण नेतृत्व करण्यासाठी मला कोणी नेते हवे आहेत निवडणुकीसाठी किंवा कोणी असं. जनता माझ्याबरोबर आहे, जनता हीच माझे नेते आहेत आणि जनता मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. 15 वर्षाच्या कार्यकाळात आपण आजही मी सिन्नरला गेलो तर की विकास दिसतो काय, कोणकोणत्या बाबतीत आपण जे विकास केलेले. सिन्नर म्हटलं की नाव राहायचं, माणिकराव सिन्नर असं नाव जोडलेलं राहायचं. आणि आजही मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या एवढा महाराष्ट्रामध्ये कुणीच विकास करू शकलं नाही. आता बाकीच्या लोकांच्या संदर्भात मी हळूहळू जेव्हा 9 तारखेला स्पष्टता येईलच, पण मी आउट ऑफ वे जाऊन या ठिकाणी विकास केला. विकासाची संकल्पना काही लोक त्याला राजकीय स्वरूप देतात. विकासाच्या गोंडस नावाखाली लोक सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तीच कामं याने केलेली कामं त्याने केलेली कामं काहीतरी थातुरमातुर कामं दाखवून आणि मी कसा विकास केला सांगणार. विकास कशाला म्हणतात? एक तर सरकार असतात, सरकारं आपली धोरणं आखत असतात आणि त्या धोरणाचा परिपाक म्हणून त्या लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघामध्ये ती धोरणं राबवली पाहिजे. धोरणं राबवण्याचं काम ह्या तर लोकप्रतिनिधीचं असतं आणि तेच आता दरवर्षी बजेट येतं, बजेटला दरवर्षी पैसे असतात, मग ते पैसे दरवर्षी त्या मतदारसंघामध्ये येतच असतात. दॅट इज नॅचरल फ्लो. रस्त्यासाठी निधी असतो तर तुमच्या तालुक्यामध्ये रस्ते येणार आहे, पाटबंधाऱ्यासाठी निधी असतो, पाटबंधाऱ्याची कामं येणार आहे, MSCBसाठी निधी असतो, MSCBचे ट्रान्सफॉर्मर अपग्रेड होणार आहे, सबस्टेशन नवीन होणार आहे. ही रुटीन प्रोसेस आहे. परंतु याच्यामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल हे स्किल त्या लोकप्रतिनिधीचं असतं, नंबर 1. नंबर 2, त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे, तुमच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पना असल्या पाहिजे, तुमचं विजन मोठं असलं पाहिजे, दूरचं असलं पाहिजे आणि तुम्हाला कळलं पाहिजे की लोकांना काय हवं आहे, आपण लोकांना काय दिलं तर काय होईल आणि लोकांची गरज काय आहे याची लोकांची नाडी तुम्हाला कळली आणि तुमची इच्छाशक्ती असेल, तुम्ही जर योग्य मार्गाने गेलात तर 100% तुम्हाला यश प्राप्त होतं. माझी संकल्पना आहे आणि माझा दावा आहे, माझ्या दृष्टिकोनातून आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही, 100% शक्य आहे. परंतु त्यासाठी अतिशय जाणीवपूर्वक आणि तळामध्ये जाऊन प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि ते प्रयत्न मी गेले अनेक वर्ष करतो आहे. आजही तोच प्रयत्न आहे माझा आणि म्हणून मला मी कुठलीही मोठी कल्पना असली, कुठलीही मोठी योजना असली तर मी ही नाशिकमध्ये आणू शकतो, ही माझी क्षमता आहे. हा कदाचित प्राऊड झाल्यासारखं होईल, परंतु माझा गेला 30-40 वर्षाचा अनुभव आहे. मला माहिती काय करायचं असतं. मी कुठलीही गोष्ट करायची ठरवली एकदा मनामध्ये तर मी केल्याशिवाय राहतच नाही. माणिकराव म्हटलं की आम्ही जेव्हा
सिन्नरसारख्या ठिकाणी जायचो, त्या ठिकाणी माणिकराव डेस्टिनेशन बस स्टँड, पंचायत समिती, महानगरपालिका, तहसील कार्यालय देखील तुम्ही जे जिल्ह्यात कोणत्याच ठिकाणी एवढे मोठमोठे बनवलं, 15 वर्ष आपण सत्तेवर होतात त्या ठिकाणी एवढा विकास केल्यानंतरही तिथल्या जनतेने ह्या पंचवार्षिकला का म्हणजे नाकारलं? नाही, आता ह्या पंचवार्षिकला जनतेने नाकारला असं म्हणता येणार नाही. मुळात कसं आहे की अँटी इन्कम्बन्सी थोडीशी असते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, माझी चूक आहे की मी कारण असताना महिना 2 महिने शेवटच्या काळामध्ये सरकारमध्ये जाऊन जास्त पैसे आणण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामुळे आता सरकारची टर्म संपते आहे, सरकार जाणार आहे, पण आपल्याला जेवढे पैसे मिळतील, मला पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा आदर आहे. मी महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या मुख्यमंत्र्यांमध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा आदर करतो आणि त्या माणसांमध्ये विजन होतं, दूरदृष्टी होती. विकासाला पैसे मागितले की त्यांनी मला कधी नाही म्हटले नाही आणि म्हणून शेवटच्या क्षणामध्ये जेवढे पैसे मिळतील तेवढे पैसे आणावे अशी माझी धारणा होती. शेवटी महिना 2 महिना मी जेव्हा मुंबईमध्ये मुक्कामाला थांबून आणि पैसे आणत होतो, त्या काळामध्ये माझ्या विरोधामध्ये सिन्नरमध्ये मोठ्या प्रमाणात कट शिजत होता आणि ते कट कारस्थान करणारे भुजबळांचा त्यात सिंहाचा वाटा होता. कारण भुजबळांना माहिती आहे या जिल्ह्यामध्ये मी त्यांचा प्रतिस्पर्धी होऊ शकतो, मी त्यांचा कॉम्पिटिटर होऊ शकतो. त्यामुळे इथून मला हटवल्याशिवाय भुजबळांना चेन पडणार नाही आणि याच्यामध्ये भुजबळांनी त्याच्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा उचललेला आहे. दुसरी गोष्ट, अनेक छोट्या मोठ्या संस्था आहेत ज्या ठिकाणी कळत नकळत माझ्याकडनं मदत झाली नाही किंवा विरोध झाला असेल काही ठिकाणी, त्यांनाही ती एक प्रकारची संधी मिळाली होती. त्यांनी त्या संधीमध्ये हात धरण्याचा प्रयत्न केला आणि काही व्हिस्पर कॅम्पेनिंग या निवडणुकीच्या काळामध्ये असतं, व्हिस्पर कॅम्पेनिंग करणारे लोक असतात, त्यांच्याही मनामध्ये माझ्या प्रगतीविषयी आकस होता. म्हणजे थोडासा ज्याला आपण जलशी म्हणतो, अशा प्रकारे थोडी जलशी पण आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये होती. त्यामुळे या सगळ्यांचा परिपाक म्हणून ती निवडणूक मी आलेलो आहे. ॲक्च्युली ती निवडणूक मी हारलो असं मानत नाही, पण ती निवडणूक हारल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्यात आयुष्यामध्ये. नाशिकमध्ये एक चर्चा होते, जी आपल्या कानावर गेली की माहीत नाही, परंतु नाशिकमध्ये भुजबळांनी उभं केलेलं आहे माणिकरावजी अशी चर्चा होते. आता तुम्ही म्हटलं भुजबळांनीच थोडी मला त्या ठिकाणी कमतरता दिली, परंतु अशी पण चर्चा आहे, तर काय म्हणता येईल? काय झालं आहे, ही चर्चा जाणीवपूर्वक शिवसेनेच्या काही लोकांनी उठवली आहे. त्यांना असं वाटतं की मी माघार घेतली म्हणजे गोडसेंचा विजय बिनबोबाट होईल. ते त्यांच्या स्वार्थासाठीची ही चर्चा आहे. मुळात भुजबळांसाठी फायद्याचा मी का विचार करेल? संपूर्ण जिल्ह्याला नव्हे महाराष्ट्राला माहिती आहे माझं आणि भुजबळचं अजिबात जमत नाही. आमच्या दोघांमधून विस्तवही जात नाही. त्याचं कारण भुजबळचा मी व्यक्तिगत द्वेष करत नाही. भुजबळ माझे व्यक्तिगत दुश्मन नाही. भुजबळची माझी काही बांधभावबंदी नाही. भुजबळचा विचार मला पटत नाही. भुजबळचं जातीवादी राजकारण मला आवडत नाही आणि भुजबळचा माझा एकदम कट्टर विरोध आहे, हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. भुजबळचा फायदा होण्यासाठी मी का उभं राहील? असा का लोक विचार करतात की मी भुजबळसाठी उभं राहिलो म्हणून? म्हणजे जातीचा वास येतोय इथं. पुन्हा लोक जातीच्या राजकारणाचा त्याला मुलामा देत आहेत. त्याचा खुलासा मी 9 तारखेला करेन. परंतु ही गोष्ट अत्यंत खोटी आहे की भुजबळांनी सांगितल्यामुळे मी उभा राहिलो. भुजबळांचा माझा संबंध नाही आणि मी भुजबळाला तर जाऊच देणार नाही लोकसभेमध्ये. तो विषय सोडून द्या तुम्ही. हे बघा, भुजबळ मला चालणार नाही आणि गोडसे निवडून येणार नाही. मग लोकांजवळ काय पर्याय आहे? लोकांजवळ तिसरा ऑप्शन लोकांना हवा आहे, चांगला ऑप्शन हवा आहे. मी बेस्ट ऑप्शन नाशिकच्या लोकांना देतोय. मी पर्याय देतोय लोकांना दोघंही नको आहेत. त्यामुळे मी पर्याय म्हणून लोकांच्या नजरेसमोर आहे. अपक्ष निवडणूक अवघड आहे, मोठी आहे लोकांच्या दृष्टीने. मी अगोदर सांगितलं की माझ्या दृष्टीने जीवनात काहीच अवघड नाही. एकंदरीत आपलं काय गणित आहे की एवढ्या कॉन्फिडन्स आहे? नाही, प्रश्न असा आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझ्या कामाचा सगळ्यांना आवाका माहिती आहे. अनेक लोकांनी फोन केला तर त्यांची कामं झाली आहेत. नाशिक शहरातली अनेक कामं मी केली आहेत जिथं माझी लायबिलिटी नव्हती, माझी जबाबदारी नव्हती. ती जी कामं भुजबळांनी करायला पाहिजे होती, ती जी कामं इथल्या आमदारांनी करायला पाहिजे होती, ते नाही केली. मी केलेली कामं आहेत. उदाहरणार्थ उर्दू स्कूल, मुस्लिम समाजाचं उर्दू स्कूल मी जागा ती त्यांच्या ताब्यात दिली आहे नारायण राणे महसूल मंत्री असताना. उदाहरणार्थ बंजारी समाजाची बोर्डिंग VN नाईक संस्था डोंगरे वस्ती यांनीची परमिशन ती मी दिलेली आणून त्यांना नारायण राणेकडनं. म्हणजे ज्या वेळेस मी सत्तेमध्ये असेल, माझा माणूस तरी सत्तेमध्ये असेल, त्या वेळेस मी नाशिकमधल्या कुठल्याही प्रश्नावरती लोक माझ्याकडे आले असतील तर त्या प्रश्नाला न्याय मी दिलेला. वाडीवाऱ्याच्या लोक त्यांच्या बागेत जमिनी MIDC करायला लागलो होतो, अधिकृत करायला लागलो. मी राणेसाहेब जाऊन सांगितलं की तुम्हाला या जमिनी घेता येणार नाही, बागायत जमिनी शेतकऱ्यांच्या. तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये एवढ्या जमिनीचं आरक्षण टाकलं आहे, महाराष्ट्रामध्ये हजारो एकर जमिनीचं आरक्षण टाकलं आहे, त्या जमिनी तुम्ही घेत नाही. रोज नवीन शेतकरी जमीन आरक्षण टाकतात. बागायत जमीन तुम्हाला घेता येणार नाही, या जमीन तुम्हाला सोडून द्यायला लागते.
हे मी जाऊन सांगितलं वाडीवरच्या लोकांचं. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या ज्या माणसाचा प्रश्न आहे तो माझ्याकडे आला आणि सुटला नाही अशी एकही गोष्ट नाही. सर्व ठिकाणावरून तुम्ही आघाडीवर आहात. नाशिक राहील, सिन्नर राहील, त्र्यंबकेश्वर राहील, अशा मी कुठेही मागे नाही. हे बघा, माझ्या समोरच्या उमेदवारांजवळ बेस नाही. बेस. माझ्याजवळ बेस आहे. माझा तालुका बेस आहे. माझा तालुका 1.5-2 लाखाच्या पुढे मला मतदान करणार. गावागावामध्ये बूथ लागणार नाही. समाजामध्ये कुठल्याही प्रकारची दुरी निर्माण होणार नाही. कारण माझ्या 15-20 वर्षाच्या राजकारणामध्ये मी कुठल्याही सामाजिक जातीय लोका डोळ्यासमोर ठेवून किंवा जातीय इक्वेशन डोळ्यासमोर ठेवून मी कोणतंही काम नाकारलं नाही किंवा कोणाला विरोध केला नाही. आणि आता ह्या निवडणुकीमध्ये लोकांच्या ते लक्षात आलं की आपण चूक केली आहे. त्या माणसाने आपल्याला कधी नाकारलंच नाही, आपल्याला काही त्रासच दिला नाही, आपला कधी विरोध केला नाही, कोणाचा बदला घेतला नाही. त्यामुळे आपण यांना विरोध का करतोय हेच लोकांना कळलं नाही. आता ती मेक लोकांना उमगली आहे. आता लोक स्वतःहून स्वयंस्फूर्तीने सर्व समाजाचे लोक माझ्या पाठीशी खंबीर बनलेले आहेत सिन्नर, आणि पैसे खर्च करून, स्वतःचे पैसे खर्च करून माझ्याबरोबर आहे. त्यामुळं सिन्नरच मला इतकं पुढे घेऊन जाईल. आणि त्याच्या शेजारी इगतपुरी आहे. इगतपुरी तालुक्यामध्ये पण माझे खूप चिंतक आहेत. इगतपुरी तालुक्यातली जनता माझ्यासाठी वाट पाहते की मी कधी आणि आम्ही कधी पाठिंबा जाहीर करू. परंतु असं म्हटलं जातं हेमंत रोड ते सिन्नर, नाशिक रोड, जेल रोड, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी चालणार, कारण त्यांनी दत्तक देखील गाव घेतलं होतं. त्र्यंबकेश्वर जे गाव दत्तक घेतलं त्या गावाच्या लोकांची आपण मुलाखत घेतली, फार बरोबर. त्याच्या दत्तक घेतलेलं गाव जाऊन बघा तुम्ही. मी तर अजून कोण दत्तक घेतले नाही, पण दत्तक घेतलेल्या गावापेक्षा हजारो पटीचे काम माहीत जास्त गावाला. त्यामुळे दत्तक वैध संकल्पना आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या कृत्या असतात जिंकण्याच्या, लढण्याच्या, की आमचा इकडं जोर आहे, तिकडं जोर आहे, तिकडं जोर आहे, त्रास झाला, हे सगळे अफवा आणि कृत्य असतात. परंतु आता त्याच्यावर जनता आता लक्ष ठेवणार. पंचवार्षिकला त्यांनी रेल्वेचं किंवा विमानांची उड्डाण केली, वेगवेगळे त्यांनी दाखवले. त्यावेळेस एवढे 6 महिने हे बघा. हेमंत गोडसेंनी खूप विकास केल्याचे. तेव्हा त्यांच्या विकासाच्या संदर्भात तर अनेक प्रश्न आहेत. त्यांनी फक्त पत्र मंत्र्यांना देणं, ते पेपरला छापून आणणं, एवढ्यावर त्यांचा विकास केली. मुळात विमानं सुरू झाली, म्हणजे काही हेमंत गोडसे आहेत त्यामुळे विमान सुरू झाली. ही उड्डाण योजना आहे केंद्र सरकारची. उड्डाण योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये जिल्हा पातळीवरती विमान सुरू करण्याचा निर्णय झाला. त्याला अनुषंगून ही सगळी विमानाची योजना सुरू झालेली आहे. मग जर इथं ओझरला इतक्या दिवस विमान नव्हतं आता सुरू झालंय, आणि मग शिर्डीला कोणामुळे झालंय? शिर्डीला हेमंत गोडसे केला होता का? बरं, त्या मतदारसंघामध्ये हरिश्चंद्र चव्हाणचा मतदारसंघ येतो. भुजबळ म्हणता मी विमानतळ बांधलं, आणि हा म्हणतो मी विमान आणलं. मतदारसंघ तो हरिश्चंद्र चव्हाणचा. मग हरिश्चंद्र चव्हाण काय तुम्ही काय पत्रिका होता काय ते गोटा करतो, म्हणजे याचं त्याचं श्रेय आपण लागतो. पेपरला बातम्या छापून आणणं, मॅनेज करणं, छापून आणणं म्हणजे विकास नाही, किंवा आपण विकास केला असं होत नाही. हे गोडसेंना सांगेल कुणतरी, किंवा कुणतरी जाऊन सांगावं शहाण्या माणसाने. याला विकास म्हणत नाही. अहो, त्यांनी 3 वर्ष लोकसभेची 3 वर्ष शासकीय कृषी महाविद्यालय मी सिन्नरला आणणार म्हणून त्यांनी घोषणा केली. माझं कृषी महाविद्यालय शेवटच्या टप्प्यात होतं. मी मुसळगावला कृषी महाविद्यालय मंजूर करण्याच्या स्थितीत होतो. बजेटची प्रयोजन व्हायची होती, म्हणूनच मी शेवटी 2 महिने मुंबईत थांबलो. बजेटची प्रयोजन होऊ शकली नाही. वित्त विभागाने ती फाईल थांबवली, आणि त्यामुळे माझं ते कृषी महाविद्यालय सिन्नरचं राहून गेलं मुसळगावचं. गोडसे खासदार झाले. गोडसेने सांगितलं मी कृषी महाविद्यालय करतो, कृषी महाविद्यालय करतो. त्यांनी जे घोरवडला आणलं, घोरवडला करायचं. बरं, मी आमदार नव्हतो. मी म्हटलं ठीक आहे आप्पा, तुम्ही करा, चांगली गोष्ट आहे. मुसळगावला झालं काय आणि घोरवडला झालं काय, आपल्या तालुक्यात होणार आहे. त्यामुळे कृषी महाविद्यालय लवकर येईल 3 वर्षामध्ये बातम्याच आल्या. कुठे ते कृषी महाविद्यालय? कृषी महाविद्यालय कुठे? जरा आपल्यालाच विचारा तुम्ही, कुठे ते कृषी महाविद्यालय? या जिल्ह्याला शासकीय कृषी महाविद्यालय मिळालंच नाही. दुर्दैव आहे, मिळालं नाही. मग आकर्षण कोण आहे? माझ्यासारखा आमदार माणूस शासकीय कृषी महाविद्यालय सिन्नरसाठी आणण्याचा प्रोसेस करतो. आपल्याकडे भरपूर मुद्दे आहेत माणिकरावजी. आपण त्या आधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा आपण चर्चा करणार आहोत. माणिकराव कोकाटे यांच्याशी काय बोलणार माणिकरावजी 9 तारखेला हे पण जाणून घेणार. भुजबळांनी केलेले आरोप देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्याआधी घेऊया छोटासा महासंग्राममध्ये ब्रेक. हे संपूर्ण थेट प्रक्षेपण 9 न्यूजमधून सुरू आहे. या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा आपल्याला सांगत आहोत. नमस्कार, 9 न्यूजच्या महासंग्राम या सदरात पुन्हा आपलं स्वागत. आपण थेट प्रक्षेपण पाहत आहोत डेन केबल नेटवर्क 825 वर. या ठिकाणी आपल्यासोबत आहेत नाशिकची बुलंद तोप माणिकरावजी कोकाटे साहेब. कोकाटे साहेबांशी आपली चर्चा बऱ्याच वेळापासून सुरू आहेत. यातील काही जे आरोप नाशिकमध्ये झालेले आहेत ते पण आपण त्यांच्याशी चर्चा करूया.
छगनजी भुजबळ या ठिकाणी स्टुडिओत आले असताना त्यांना आम्ही विचारलं होतं माणिकराव कोकाटे जर उभे राहिले तर तुम्हाला काय फरक पडू शकतो, तर त्यांनी सांगितलं बंडोबा लवकरच थंडोबा होतील, हे वाक्य वापरलं. तर काय एकंदरीत म्हणाले याविषयी? मुळात भुजबळांना काय वाटतं याच्याशी मला काही घेणं देणं नाही. भुजबळांची माझी लाईन लेवलच वेगळी आहे. त्यामुळे तिथं भुजबळ काय बोलतात, त्यांना काय अपेक्षा आहे, त्यांना काय हवं आहे, ते खुशीत गाजरं खात आहेत. त्यांना असं वाटतं की दोन गोडशे आणि कोकाटे झाले की मला ओबीसीचा फायदा होईल आणि मराठ्यांमध्ये भांडणं होतील. हे जातीचं राजकारण मला मान्य नाही. भुजबळांच्या डोक्यामध्ये जातीचं राजकारण आहे, ते राजकारण मी कधीच मान्य करू शकत नाही. कारण माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या संपर्कामध्ये, माझ्या पाहण्यामध्ये, माझ्या जवळपास असलेली जी लोक आहेत ती सगळी वेगवेगळ्या समाजाचे अल्पसंख्याक लोक आहेत. जातीवरती राजकारण होत नाही, जातीवरती विकास होत नाही. आणि जातीचे राजकारण, जातीचं जी तलवार आहे ती दुधारी तलवार आहे, ती कधीही कोणावर उलटू शकते. त्यामुळं जातीय बेस्ट राजकारण मी करत नाही. भुजबळांच्या डोक्यात वेगळीच गोष्ट आहे, पण भुजबळांना माहीत नाही ते ज्या ओबीसीच्या मताचा विचार करतायत त्या ओबीसी समाजामध्ये भयंकर अस्वस्थता आहे. त्या समाजाला भुजबळ त्यांच्या आयुष्यात कधीच न्याय देऊ शकले नाही. आणि त्या संदर्भात मी 9 तारखेला माझी भूमिका स्पष्ट करणार आहे, भुजबळांची काय रणनीती आहे आणि काय नाही. पण भुजबळ काय बोलतात, त्यांना काय पाहिजे त्याच्यावर मी काय विचार करत नाही. मी कोणावर विचार करायला रिकामा नाही. मी फक्त माझ्यामध्ये असलेले जे काही गुण आहेत त्या गुणाच्या आधारे नाशिकच्या लोकसभेच्या जनतेला मला काय देता येईल या दृष्टिकोनातून या निवडणुकीकडे मी बघतोय. मी गोडसे काय करतोय आणि भुजबळ काय करतोय हे सगळ्या नाशिक जिल्ह्यातल्या नव्हे महाराष्ट्रातल्या लोकांनी पाहिले. दोघांनाही खासदार केलं, दोघांनी मीच खासदार केलं आहे. त्यामुळे या दोघांची क्षमता काय मला माहिती. माझ्या कुबड्यावरती हे खासदार झाले, त्यामुळे त्यांच्याविषयी मला फार बोलण्याची आवश्यकता नाही. बघितली होती की समीर भुजबळ यांना आपण चांगला सपोर्ट दिला होता सिन्नरमध्ये. माझ्यामुळेच खासदार समीर भुजबळ, माझ्यामुळेच, सपोर्ट नाही. संपूर्ण जिल्हा विरोधात होता. मी एकट्याने फक्त जातीवादाच्या विरोधामध्ये जाऊन समीर भुजबळला साथ दिली. आता त्याच्याच तेच भुजबळ जर पुन्हा जातीवादाचा आधार घेऊन वेगळे स्वप्न पाहत असतील तर दॅट इज नॉनसेन्स. असं होणार नाही. कारण समाजामध्ये जातीपेक्षा कामाला जास्त महत्त्व आहे, विकासाला जास्त महत्त्व आहे. आणि विकास कोण करेल हे नाशिकच्या जनतेला चांगलं माहिती आहे. तर एक अपक्ष सोडून महाराष्ट्र स्वाभिमान सेना, जसं नारायण राणे, माणिकराव म्हटलं की नारायण राणे हे नाव जुळलं जायचं, परंतु स्वाभिमानी संघटना त्यांच्या आहे, असं काही आहेत का की आपण हे बघा, स्वतःचाच अपक्ष म्हणूनच राहील? माझं एक वेगळी पर्सनॅलिटी आहे, माझी एक वेगळी प्रतिमा आहे. नारायण राणेचे माझे व्यक्तिगत संबंध आहेत. मी राणेबरोबर शिवसेना का सोडून गेलो त्याची कारणे अनेक आहेत. परंतु नारायण राणेच्या संघटनेमधूनच मी लढलं पाहिजे किंवा त्यांच्याच पाठीमागे लढलं पाहिजे असं काही नाही आहे. माझ्या मतदारसंघामध्ये लोकांना काय आवश्यक आहे, इथं राणेला मानणारी फार काही मतदारसंख्या नाही आहे. दुसरी गोष्ट, कुठल्याही एका पक्षाचं तिकीट पुन्हा घ्यायचं, पुन्हा पक्ष प्रवेश करायचा, पुन्हा माझी प्रतिमा खराब होणार आहे. त्यापेक्षा कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करायचा नाही हा निर्णय मी घेतलेला आहे. नारायण राणेच काय, परंतु मला अनेक पक्षातनं या ठिकाणी ऑफर आली होती की तुम्ही आमच्या पक्षाचं तिकीट घ्या. परंतु मी त्यांना आदरपूर्वक सांगितलं की बाबा मला यावेळेस कुठल्याही पक्षाकडे तिकीट घेणं माझ्या प्रतिमेला, माझ्या इमेजला शोभणारं नाही. वारंवार पक्ष बदलतो ही माझी प्रतिमा चांगली नाही. जेव्हा जेव्हा पक्ष बदलले त्याचे कारण मी 9 तारखेला सांगेल की काय कारणानं मला पक्ष बदलावे लागले हे मी ते सांगेल. परंतु आता पुन्हा नवीन पक्ष हे माझ्या डोक्यामध्ये नाही. म्हणून सर्वपक्षीय अपक्ष अशा प्रकारची माझी आजची भूमिका. एक राजकीयमध्ये एकच विषय घेतो मी अजून की मोदी लाट म्हटले जाते जास्त करून. मागच्या वेळेस असं म्हटलं गेलं की जेव्हा स्वतः छगनजी भुजबळ उभे होते, परंतु विकासाच्या दृष्टीने त्यांच्यासमोर मोदी लाटेने ते पराभूत झाले. तर आजही मोदी लाट आहे असं म्हटलं जाते. मोदी लाट, मोदीच्या कामावरती काही लोकांना देशामध्ये मोदी हवे आहेत. आता ही निवडणूक, नाशिक जिल्ह्याची निवडणूक ही देशाच्या प्रश्नावर आहे असं मला अजिबात वाटत नाही. मुळात लाट आता राहिली नाही. लोक मेरिटचा विचार करायला लागले. पण ही गोष्ट खरी आहे की मोदी एवढं मेरिट दुसऱ्या कोणामध्ये आज दिसत नाही. त्यामुळे उद्याच्या पार्लमेंटमध्ये हँगिंग पार्लमेंट आली तर तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका. पार्लमेंटमध्ये काय होईल या आज कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे उद्या इथून निवडून गेल्यानंतर नाशिकच्या हिताचं कोण काय करणार आहे त्यावरती कुठल्या माणसाला पाठिंबा द्यायचा हा निर्णय मी घेणार आहे. माझ्या दृष्टिकोनातून मला जिल्ह्याचा विकास जो माणूस करेल तो कोणी असो, आणि तो विकासाचं स्वप्न, विकास दाखवणं किंवा विकास करणारं मोदी साहेब जरी असतील तर मी मोदी साहेबांच्या बरोबर जाईल. मला काही अछूत नाही कोणीच. मला जे माणसं ह्या देशामध्ये विकास करून माझ्या मतदारसंघाचा विकास करतील त्या व्यक्तीच्या पाठीमागे मी उभा राहणार आहे. त्यामुळे मी केंद्राच्या भूमिकेबद्दल किंवा केंद्राच्या परिस्थितीबद्दल
ह्या नाशिकच्या निवडणुकीमध्ये काही फरक पडत. नाशिकची निवडणूक ही भुजबळ, गोडसे आणि मी आमच्या तिघांच्या मध्ये फिरते. त्यामुळे कोण योग्य उमेदवार आहे, कोण आपला विकास करू शकेल, ह्या जनतेला सांगण्याची आवश्यकता असं मला वाटतं. वंचित आघाडीचे पवन पवारजी पण आहेत, हे देखील पवन पवार उमेदवार आहेत ही चांगली गोष्ट आहे, पण पवन पवार शेवटपर्यंत टिकतील का नाही माझ्या मनामध्ये शंका आहे. पवन पवारांना बसवण्यासाठी, पवन पवारांना मॅनेज करण्यासाठी भुजबळ फार मोठे मॅनेजर आहेत. ते काय करतील हे सांगता येत नाही. वंचित आघाडी म्हटल्यावर प्रकाश आंबेडकरांचे हो, पण आंबेडकरांनीच मध्ये एकदा सभेमध्ये घोषणा केली होती की भुजबळांच्या विरोधात उमेदवार देणार नाही. त्यामुळे मग ते आता खरोखर शेवटपर्यंत पवन पवार उमेदवार राहतात की मागे घेतात की थांबतात की भुजबळांना मत करतात, ते पण 9 तारखेपर्यंत ते 12 तारखेपर्यंत ते अनिश्चित आहे. 12 तारखेच्या निवडणुकीनंतर मग त्याच्यावर भाष्य केलेलं योग्य होईल असं माझं मत आहे. अच्छा, एक महत्त्वाचा प्रश्न हा झाला राजकीय विषय. औद्योगिक विषयात असं झालेलं की नाशिककर अनेक औद्योगिक धंदे बंद पडत चालले, बेरोजगारी वाढत चालली. ह्या विषयावर आपलं काय मत आहे, काय करायला पाहिजे आपण? नाही, या गोष्टीवरती मी फार सेन्सिटिव्ह आहे. मला नाशिक जिल्ह्याचं दुर्दैव आहे. म्हणजे तुम्हाला सांगायला, मला इथल्या नाशिक जिल्ह्याच्या लोकांना सांगायला दुःख होतं आहे की नाशिक जिल्ह्याची सातत्याने अनास्था आणि अवहेलना या राजकीय पक्षाने, राजकीय नेत्यांनी केलेली आहे. दुर्दैवानं नाशिक जिल्ह्यातले दोन्ही साखर कारखाने बंद आहेत. नाशिक बंद आहेत, निफाड बंद आहेत. मध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नितीन गडकरी साहेबांनी तो ड्राय प्रोजेक्टच्या नावाखाली निफाड कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न चालवले, पण अद्याप ते काही टोकाला गेलेले नाही, कडाला गेलेले नाही. हे कुठपर्यंत आता ते मी पण ते नीट भाषा सांगू शकत नाही. कदाचित पुढे येतील का राहतील मला सांगता येणार नाही. परंतु या जिल्ह्याचं दुर्दैव आहे, शेतकऱ्यांच्या हिताचे मालकीचे 2 कारखाने बंद पडले. नंबर 1. नंबर 2, मी अतिशय प्रयत्नपूर्वक इंडिया बुलसाठी या ठिकाणी प्रयत्न केला. मी माझ्या काळामध्ये शेतकऱ्यांना विनंती केली, जमिनीचे भाव ठरवले, कलेक्टरबरोबर अक्रॉस द टेबल कलेक्टरच्या बसून शेतकऱ्यांना भाव मिळवून दिले, जमिनी ताब्यात घेतल्या, स्पेशल इकॉनॉमिक झोन सिन्नरला मंजूर करून आणला. इंडिया बुल्सचे 5,000 कोटी रुपये गुंतवणूक झाली सिन्नरमध्ये. माझी विधानसभा निवडणूक संपली आणि इंडिया बुल्स बंद पडली. म्हणजे आज तागायत इंडिया बुल्सला 100 रुपये खर्च नाही झाला. आज तागायत इंडिया बुल्सच्या कामासंदर्भात एकाही खासदाराने, एकाही लोकप्रतिनिधीने, एकाही आमदाराने साधी मिटिंगसुद्धा बोलवली. साधं सरकारला, जिल्हाधिकाऱ्याला साधी विचारणा केली नाही का बाई ही सगळी कंपनी का बंद आहे. एकीकडे अशी परिस्थिती, दुसरीकडे एकलाऱ्याचा प्रोजेक्टमध्ये तिथले 2-3 याचे टर्बाईन बंद आहेत असं मला कळलं. एकलाऱ्याचे प्रोजेक्ट सुद्धा बाहेर शिफ्ट होता असं चर्चेला आहे, पण बरेच दिवसापासून काय एकंदरीत नाही, तिथं पण आहे ते एकलाऱ्याचे लोक. मला ते तिथे शंकरराव धनवटे म्हणजे जिल्हा परिषद सदस्य आहेत. अच्छा, त्यांनी पण ती माझ्या कानावर संकल्प टाकली. मला त्याच्यात म्हणजे अजून डीप मी त्या अभ्यास केला नाही. परंतु तशी परिस्थिती आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा प्रोजेक्ट बंद करण्याच्या परिस्थिती आहे, दुसरीकडे नेण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. माझं म्हणणं आहे की एवढं इन्फ्रास्ट्रक्चर एकलाऱ्यामध्ये असताना जर तो जुना झाला असेल टर्बाईन, किंवा जर तो टप्पा जुना झाला असेल, तर तिथेच त्या ठिकाणी नवीन का करत नाही, दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करण्याची काय आवश्यकता आहे. त्या ठिकाणी नवीन करा, त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने ते चालू द्या. त्या ठिकाणच्या कामगारांना, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना, युनिटवाल्यांना, त्या सगळ्यांना फायदा मिळाला पाहिजे, युनिट वाढले पाहिजे. आणि मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मी खासदार झाल्यानंतर एकलाऱ्याचा प्रोजेक्ट जाऊ देणार नाही. इंडिया बुल सुरू केल्याशिवाय राहणार नाही. अनेक IT सारखे मोठे उद्योग ह्या जिल्ह्यामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. मुळात रोजगारचा जो प्रश्न आहे, सुशिक्षित बेरोजगारचा, HL सारखा विषय आहे, त्यालाही काम नाही आहे. त्याच्यानंतर अजून प्रेसमध्ये पण काही अडचणी आहेत. आता या सगळ्या गोष्टी मी जेव्हा त्यांच्याबरोबर बसेल, युनियन बरोबर, त्यांचे काही प्रश्न असतील, त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी केंद्रामध्ये झगडेल नाही, भांडेल, आणि त्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही विमानाचा प्रश्न म्हटला, परंतु विमान आता सध्या फक्त मुंबई पुरतं आणि हैदराबादला सुरू होत आहे, तर आपला काय प्रयत्न राहतो? सुरू झालेले काय मला एक समजत नाही. मीडिया आणि नाशिक जिल्हा ह्या विमानाच्या प्रश्नावर का फिरताय सगळं काही कळत नाही मला. विमान म्हणजे काय, नाशिकचा विकास आहे का? विमानाने जाणारी जनता या जिल्ह्यामध्ये 30 लाख नाही, जवळपास कोटीच्या पुढे जनता आहे लोकसंख्या, आणि मतदार 30-32 लाख पर्यंत. ती लोकसभेची. हो, 2-3-2.5 लोकसभा आहे आपल्या. 2.5 लोकसभेमध्ये मतदार 30-35-40 लाख असतील, परंतु लोकसंख्या कोटीच्या घरात आहे. लोकसंख्या आणि एवढ्या कोटीच्या घरामध्ये 2-5 हजार लोक विमानाने प्रवास करणार आहे. 5,000 लोकांच्या सोयीसाठी तुम्ही संपूर्ण मतदारसंघ विठीस धरला काय? तुम्ही नुसतं आकाशाकडे डोळे लावून बसला, विमान आलं, विमान गेलं, विमान आलं, विमान गेलं. अरे पण खाली काय? खालच्या जनतेचे प्रश्न कोण सोडवणार आहे? शेतीच्या पाण्याचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाचे प्रश्न आहेत, सहकारी कारखान्याचे प्रश्न आहेत, उद्योजकांचे प्रश्न आहेत, त्याप्रमाणे व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत. याच्यावरती तुम्ही चर्चाच करत नाही. एक म्हणतो मी विमान आणलं, दुसरा म्हणतो विमानतळ मी बांधलं. विमानतळ बांधलं कोणी? समीर भुजबळने बांधलं की छगन भुजबळने बांधलंय? समीर भुजबळला लोकसभेत निवडून दिलं, छगन भुजबळला विधानसभेत निवडून दिलं.
विधानसभेच्या माध्यमातून तुम्ही निधी आणला असेल समजा लोक विमानतळ बांधायला, तर समीर भुजबळ श्रेय एकच काय घेऊ शकतो? आणि समीर भुजबळने पैसे आणले असते ती मग ती छगन भुजबळाच्या नावावरती विकास कसा काय जाऊ शकतो? मला समजत नाही. या जिल्ह्याने भुजबळांना मंत्री केलं, या जिल्ह्याने त्यांच्या पुतण्याला खासदार केलं, या जिल्ह्याने त्यांच्या मुलाला आमदार केलं, या जिल्ह्याने एवढी मोठी सत्ता दिली आणि ते सगळे फॅमिली म्हणते की आम्ही जिल्ह्याचा विकास केला, आम्ही जिल्ह्याचा विकास केला. कसं काय होऊ शकतो विकास? मला कळत नाही. जिल्ह्याने जेवढं दिलं त्याच्या 10% पण तुम्ही दिलं नाही जिल्ह्याला. मला त्या मानाने जेवढं दिलं त्याच्यापेक्षा 90% मी लोकांना दिले. मी तर आमदार होतो, इथं मंत्री आहे, फक्त मुख्यमंत्री व्हायचे बाकी आहे. एकच स्टेप बाकी त्याचे मुख्यमंत्री व्हायला, त्यासाठी त्यांचा आटापीठ आहे. म्हणजे हा वेडेपणा आहे. नाशिक जिल्ह्यातल्या जनतेला मूर्ख बनवण्याचं काम चाललेलं आहे. हे काही विकास करू शकत नाही आणि यांच्याच्याने विकास होणार नाही, माझा दावा आहे. राहुल गांधींनी पण नुकतंच आता काढलं की दरवर्षी 72,000 रुपये शेतकरी साधारण लोकांना घरापर्यंत पोहोचू आम्ही. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं त्या बाबतीत? नाही, हे बघा, माझं मत असंच आहे की शेतकऱ्यांचं कुटुंब चालेल एवढं संरक्षण त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. मुळात कृषी खताचे जे भाव आहेत, कृषी औषधाचे जे भाग आहेत ते प्रचंड गगनाला भिडलेले आहेत. औषधं, खतं, बी बियाणे इतके मागलेले आहेत. कांद्याला भाव नाही भेट. तो नंतरचा प्रश्न आहे. मुळात वीज, औषधं, खतं, बी बियाणं ज्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो आणि त्यानंतर उत्पादन होतं आणि तो उत्पादन खर्चावर आधारीमध्ये भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये खतखत आहे आणि त्यामुळे शेतकरी हे आत्महत्या करतात. याचं इक्वेशन सरकारने केलं पाहिजे. यांनी खतावर मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली पाहिजे, औषधावर सबसिडी दिली पाहिजे, यांनी बी बियाणावर सबसिडी दिली पाहिजे, यांनी वीज सवलतीच्या दरात दिली पाहिजे. यामध्ये शेतकरी जगावला पाहिजे आणि त्याच्या मालाला भाव कसा देतो तो विचार केला पाहिजे. रेकॉर्ड सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या नाशिक जिल्ह्यात. त्याला कारणच ती, तेच सांगतोय की त्याला कारणच ती आहे. प्रत्येक खासदार म्हणतो मी निवडून आल्यानंतर असं होईल, परंतु त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होत नाही. अशा आत्महत्या थांबू शकत नाही. कोणत्याही खासदाराने, कोणत्याही मंत्र्याने आश्वासन दिलं आत्महत्या थांबू शकत नाही. त्याला ठोस कार्यक्रम करावा लागेल, त्याला ते प्रोसेस करावं लागेल, त्याला या सगळे प्रश्न समजून त्याच्यामध्ये हे जे हजारो कोटी रुपये दरवर्षाला आपण कर्जमाफी करतो निवडणुकीसाठी, सगळी सरकारं ही निवडणुकीसाठी कर्जमाफी करणं, कुठलाही शेतकरी कर्जमाफ करायला गेला नाही सरकारकडे. राजकीय लोक विरोधक म्हणतात शेतकऱ्यांचं कर्जमाफ फक्त शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी हा सगळा प्रकार आहे. शेतकऱ्यांचं कर्ज विरोधक म्हणतात माफ झालं पाहिजे आणि सरकारला असं वाटतं की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं म्हणजे आपल्याला मतं मिळणार आहेत. दुसरं काय नाही, हे सगळं मतांचं राजकारण आहे, शेतकऱ्याच्या विकासाचं राजकारण नाही. मी आता ह्या वर्षी सांगतो, यावर्षी 650-700 कोटी रुपये शेतकऱ्यांना माफ झाले. जिल्हा बँकेचा मी डायरेक्टर आहे. 650-700 कोटी जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले, पण 1 रुपयाचं कर्ज अजून शेतकऱ्याला आम्ही देऊ शकलो नाही. 1 रुपयाचं कर्ज देऊ शकलो नाही. शेतकऱ्याला कर्जच मिळालं नाही, तो पीक कसं घेईल आणि कर्ज देण्यासाठी पैसे कुठे आहेत? ज्या शेतकऱ्यांना पैसे त्यांना असं वाटतं की आपल्याला आता कर्ज माफ होणार आहे आणि जे शेतकरी काहीच काम करत नाही त्यांचं कर्ज माफ होतं. जे शेतकरी प्रामाणिक कष्ट करतात त्यांना मात्र अनुदान रूपामध्ये 10-20 हजार रुपये घ्यावून तोंडाला पाणी पुसले जातात. एकटे करतात कशाला तुम्ही? सादळ त्यांना वर्षभर त्या शेतकऱ्याला मिळेल एवढं अनुदान रूपाने सवलतीच्या रूपाने त्याला मदत झाली पाहिजे अशी माझी धारणा आहे. त्यामुळे हे फक्त सवंग लोकप्रियतेसाठी, मत मिळवण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठीचं हा खेळ आहे, गारुडीचा खेळ आहे. हा गारुडीचा खेळ सगळ्या पक्षांनी एकत्रितपणे खेळायचं काम चाललेलं आहे आणि तो चुकीचा आहे, 100% चुकीचा आहे. आपण आतापर्यंत मतदारसंघात फिरले, काय अपेक्षा आहेत लोकांच्या? जे वाटतंय का तुम्हाला जे कमी झालेलं आहे त्या अपेक्षा लोकांच्या करून द्यायच्या? हे बघा, अपेक्षा अशा आहेत की मुळात जनतेला आता पाहिजे आहेत संरक्षण, सुरक्षितता. जी जनतेच्या मनामध्ये भीती आहे, कायदा आणि सुव्यवस्था, ती लोकांना पाहिजे आणि विकास लोकांना पाहिजे. दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि विकास करत असताना सर्व समाजातल्या घटकांना समान न्याय मिळाला पाहिजे. याच्या अगोदर इतकी गुन्हेगारी वाढली होती आणि या गुन्हेगारीच्या पाठीमागे कोण होते सांगण्याची गरज नाही, सगळ्या नाशिकला माहिती आहे. आता का गुन्हेगारी कमी झाली आहे? आता का गुन्हेगारी नाही? आता का नाही महिलांच्या गळ्यातले मंगळसूत्र चोरी जात? आता का नाही महिलांच्या गळ्यातले पोत चोरी जात? नाही, पण आज पण आहे नाशिकची परिस्थिती की सगळ्यात जास्त क्राईम नाशिकचं धरलं जातं. ठीक आहे, क्राईम होतोय, पण क्राईम कंट्रोल करण्याची जबाबदारी त्या राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप कमी झाला पाहिजे आणि पूर्णपणे पोलिसांना त्यांना फ्री हँड दिला पाहिजे. पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा अत्याचार न करता पोलिसांनी कठोर कायदा आणि सुव्यवस्था पालन केलं पाहिजे अशी माझी धारणा आहे. ज्याप्रमाणे मोदींनी या संपूर्ण सैन्याला पाकिस्तानच्या विरोधामध्ये अधिकार दिले, त्याप्रमाणे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना अधिकार दिले पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणावरही अन्याय न होता कायदा आणि सुरक्षा व्यवस्था तुम्ही हाताळली पाहिजे, पाळली पाहिजे असे स्पष्ट आदेश दिले पाहिजे. आणि त्यामध्ये कुणी आडवा आला, मंत्री येऊ, आमदार येऊ, खासदार येऊ, तर त्याची सुद्धा गय नाही केली पाहिजे असं माझं मत.
कायदा आणि विकासाच्या संदर्भामध्ये सर्वांगीण विकासाचं सूत्र या ठिकाणी आलं पाहिजे. हीच गरज आहे आज नाशिकला. फार नाशिकचे लोक म्हणत आहे की आमच्या घरामध्ये रोज काहीतरी अन्नधान्य किंवा रेशन पाठवून द्या. तेवढ्या अपेक्षा नाहीत लोकांच्या माफक अपेक्षा आहेत आणि त्याचा पाठपुरावा करणं, त्या लोकांना मिळवून देणं हीच त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. मला असं वाटतं की दोघंही असमर्थ आहे, सक्षम नाहीत आणि हे जनतेला न्याय देऊ शकणार नाही. यांचा अनुभव लोकांनी 5 वर्ष घेतलेला आहे. माणिकरावजी आता निवडणूक लढणार हे निश्चित आहे. जी चर्चा शहरामध्ये सुरू आहे की हेमंत गोडसे यांचे जे मत डिवाइड होण्यासाठी माणिकरावांना उभं केलं जात आहे. हेमंत गोडसे पवन पवारांना जे म्हटलं जातं की छगनजी भुजबळांचे मत डिवाइड होतील, अशी जी चर्चा शहरामध्ये, तुम्ही जातीवादावर बोलताय. पुन्हा तुम्ही अशी जी चर्चा शहरात, हेमंत गोडसेची मतं कुठली आहे ते सांगा मला. हेमंत गोडसे गोडसेची मतं, माझे मत आणि हेमंत गोडसेची मतं नक्की कुठली? ही शहरातली चर्चा काय जातीवादाशी सुरू असते आणि सगळ्याच गोष्टी. दॅट इज व्हॉट आय एम सेइंग की लोक जे बोलतात किंवा लोक जे म्हणतात ते कोणीतरी त्याचा बोलवता धनी वेगळा आहे आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा, संशय निर्माण करायचा आणि त्याचा फायदा आपण लाटायचा, अशा प्रवृत्ती शहरामध्ये आहेत. पण माझी भूमिका स्पष्ट झाल्यानंतर सोशल मीडियावर सुद्धा ते खूप ठीक आहे. जोराप्रमाणे चालू आहे. आपण पाहिलं असेल. हे बघा, समाजामध्ये अशा प्रकारच्या प्रवृत्ती असतात, ते प्रश्न निर्माण करतात, संभ्रम निर्माण करतात आणि त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. 9 तारखेला मी याचा तुम्ही उभे राहिल्यावर तुम्हाला हेमंत गोडसेच्या विरोधात देखील प्रचार करावा लागेल, सेना भाजपावरही टीका करावा लागेल, तेव्हाच लोक. हे दोघंही मिलीभगत आहे. हे दोघेही उमेदवार नाही, हे दोघेही लायक नाही आणि दोघेही एकमेकासाठी पूरक आहेत. या शेवटच्या क्षणाला दोघेही एकत्र आले तर तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका. या दोघांना पराभूत करून आपण विजय होणार एवढं तुमचं. 100% लोक माझ्या पाठीशी उभे राहणार, जनता मला साथ देणार, हा मला आत्मविश्वास आहे. कारण माझं काम, माझा विचार आणि विश्वास या सगळ्या गोष्टीवरती माझा खूप विश्वास आहे, भरोसा आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत जनता मला साथ देणार, 100% देणार. नाशिकला खूप इतिहास झालेले, याआधी खूप सगळ्यांनी चांगल्या सेवा केलेल्या, जसं मुरलीधर माने असो किंवा त्याच्या आधीचे वसंत पवार जे असो, त्यानंतर भुजबळ जे असो, माणिकराव कोकाटे जे असो, हे 15 वर्ष यांनी मतदारसंघात घालवलेले आहेत. DS आहेर पण आहेत, जे AT पवार जे राहिलेत, हे जे दिग्गज नावाजलेले आहेत, त्यापैकी आज माणिकराव जे आहेत त्यांनी देखील एक जिल्ह्याकरता खूप चांगला विकास पुरुष म्हणून एकेकाळी त्यांच्याकडे काँग्रेसचं बघायचे सगळे. मला आठवतं आजही, आज माणिकरावजींनी सांगितलंय की मी ह्या ठिकाणी निवडणूक लढवणार. आपल्याला सर्वात महत्त्वाचा विषय होता की आपण 9 न्यूजचा महासंग्राममध्ये त्यांना आणून आपण त्यांच्याशी चर्चा करून नक्की ते निवडणूक लढवणार का ह्या विषयी गेल्या 1 तासापासून चर्चा झाली, परंतु पूर्णपणे माणिकरावजी निवडणूक लढवणार आणि जी घोषणा आहे ती 9 तारखेला माणिकरावांची काय तोप धडकणार यावर सर्व अवलंबून आहे. खूप खूप धन्यवाद माणिकरावजी. आपण 9 तारखेला आम्ही संपूर्ण भाषण आपलं लाईव्ह करू आणि त्या दिवशी जनताही पाहिल की माणिकरावांची जी तोप आहे ती काय देऊन जाते. आपण 9 न्यूजच्या महासंग्राममध्ये आलात, खूप खूप धन्यवाद आपले. नमस्कार, थँक्यू.